सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार करतो आणि स्क्रॅप संदर्भातील दुसरा व्हिडिओ जो की असा आहे की गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करून किंवा फोल्डर सिलेक्ट करून आपण ड्राईव्हला कशा पद्धतीने अपलोड करू शकतो आहे आणि ती ड्राईव्हची लिंक स्क्रॅपच्या वेबसाईटला कशी पेस्ट करायची आहे, हा याचा छोटासा एक डेमो आपणासाठी पहा. मी माझ्या गॅलरीमध्ये म्हणजेच अल्बममध्ये किंवा गॅलरीमध्ये फोटो सेव्ह केलेले आहेत, पण कोणत्या मुद्द्याशी निगडीत तर प्रथमोपचार पेटी फोटो, आपत्कालीन वैद्यकीय सहाय्यता यांचे क्रमांक आहेत, तसेच बॅनर आहेत, तंबाखूबंदीचे सूचना फोटो, सर्व विद्यार्थ्यांचे आभा कार्ड आहेत की नाहीत याचा एक फोटो, शाळेत हेल्थ क्लब आहे का, अशा विविध प्रकारचे मुद्दे त्यामध्ये समाविष्ट आहेत. परंतु आपल्या शाळेमध्ये जे काही मुद्दे आपण प्राप्त करतो आहे किंवा जिथपर्यंत आपण पोहोचू शकलो आहे त्याचे सर्व काही फोटो आपण यामध्ये अपलोड केलेत. पहा, यामध्ये प्रथमोपचार पेटी आहे, लसीकरणाचे फोटो आहेत, सूचना फोटो आहे, नो टोबॅको अलाउड हा एक फोटो आहे, आणि आरोग्य तपासणी झाल्यानंतर डॉक्टर साहेबांचा सत्कार करतानाचा फोटो आहे, आरोग्य तपासणीच्या करतेवेळी हा 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 एक फोटो आहे, हा दुसरा त्यातीलच. आणि हे फोटो आपण काय करायचे आहेत, सिलेक्ट करायचे आहेत पूर्ण फोटो, आणि त्यांना काय करायचं आहे, शेअर बोलायचं. त्याला काय बोलायचं आहे, शेअर. फोटो सिलेक्ट केल्यानंतर ड्राईव्हला टच करायचं आहे. तर ड्राईव्ह दाखवते तुमच्याही मोबाईलमध्ये, याच बाजूला कुठंतरी दाखवल. टच केल्यानंतर पुन्हा ड्राईव्हला, आता इथं मानक क्रमांक 86 दाखवते. याआधी मी 86 भरलं आहे, त्यामुळे इथं 86 नंबरचं मानक दाखवते. मानक असं नाव समोर न देता मी फक्त क्रमांक टाकलेले आहेत, काम सोपं व्हावं याकरता. मग इथं आपण टच करायचं आहे. टच केलं तर वरच्या कोपऱ्यामध्ये इथं अधिकचं चिन्ह आहे, अधिकला टच करायचं आहे. नवीन अनटायटल्ड फोल्डर असं नाव येतं आहे. त्या जागी डायरेक्ट मी काय करतो आहे तर 52 असा नंबर टाकला आहे, आणि त्याला मी क्रिएट बोललो आहे. क्रिएट बोलायचे, प्लस केल्यानंतर फोल्डरचा नंबर टाकून क्रिएट बोललो. आता इथं फक्त काय करायचं आहे, वरच्या बाजूला दाबायचं नाही. आता काय करायचं, फक्त इथं सिलेक्ट बोलायचं, ह्या खालच्या बाजूला सिलेक्ट म्हटलं, ॲटोमॅटिक ते सर्व फोटो या फोल्डरच्या नावाने ड्राईव्हला सेव्ह होणार आहेत, आणि सेव्ह बटन हे वरच्या बाजूला आहे. पुन्हा थोडंसं किचकट आहे समजून घ्यायला, समजलं की पुन्हा काही अडचण येत नाही. सेव्ह करतोय. आता हे 52 नंबरचं फोल्डर क्रिएट होतं आहे कुठे, ड्राईव्हला. आता आपण गॅलरीतून बाहेर आलो, ड्राईव्हमध्ये गेलो. ड्राईव्हमध्ये अपलोडिंग सुरू आहे. पहा, 52 नंबरचं फोल्डर सेटिंग करून ठेवली मी सिरियल येण्यासाठी फोल्डरच्या नंबरने. वरती आहे, पहा इथं 52 नंबरचं फोल्डर आलं आहे. 36च्या नंतर 52, 86 भरलेलं आहे, 93 झालेलं आहे. 93चे 2 फोल्डर चुकून करण्यात आली होती. 96 आणि 97ची मानकं ही एकसारखी असल्यामुळे दोन्ही एकाच फोल्डरमध्ये मी टाकलेली आहेत. तिचा काल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाही होता. पहा, आता आपल्याला घ्यायचं आहे 52 नंबरचं फोल्डर, परंतु त्यात फोटो किती अपलोड झालेत हे आपण पाहूया. व्यत्यय आला थोडा. तर मी आता काय केलं आहे, आपण ड्राईव्हला किती फोटो अपलोड झालेत हे आपल्याला पाहायचं आहे. मग ड्राईव्हमध्ये 52 नंबरचं फोल्डर ओपन करूया आणि पाहूया की आपले किती फोटो त्यामध्ये आलेले आहेत. 52 नंबरला टच केलं तर अपलोडिंग सुरू आहे. जरी अपलोडिंग सुरू असेल तरी आपण त्या फोल्डरची लिंक कॉपी करून पेस्ट करू शकतो, असा काही प्रॉब्लेम येत नाही. त्याची एक वेगळी लिंक बाहेरच्या फोल्डरची तयारी झालेली असते. आपण या 3 टिंबाच्या बाजूला टच करायचं आहे
आतमध्ये नव्हे, आतमध्ये फोटो अपलोड चालू आहेत. हे पहा, टच केलं, इथं कॉपी लिंक बोललो, लिंक कॉपीड बोललं इथं. पहा, टच केलं, इथं कॉपी लिंक, इथं कॉपीड येतं, कॉपीड झालं. पुन्हा बाहेर निघलो आहे. तिकडं कॉपी आणि पेस्ट होईपर्यंत इकडं बरेचसे फोटो अपलोड झालेले असतील. फोटो अपलोड होण्याची वाट पाहायची आवश्यकता नाही आहे. आता आपण स्क्रॅपच्या वेबसाईटला जातोय. बऱ्याचदा वेबसाईट ओपन होत नसेल तर इथे क्लोज टॅब्स करायचं. बरेचसे पेज ओपन झालेले असतात, तर ह्या इथल्या बाजूला कोपऱ्यात धरून क्लोज ऑल टॅब्स बोलायचं. 52 नंबरच्या फोल्डरवर जाऊया आपण. सॉरी, मानकावर. पहा, हे माझं पूर्ण नाही भरलेलं. हिला टच केलं. प्रथमोपचार पेटी जे मी फोटो बाहेर काढून ठेवलेले आहेत, आपण तिकडं टाकलेत. पहा, दर्शनी भागात आपत्कालीन वैद्यकीय सहायता क्रमांक, शाळेच्या दर्शनी भागात तंबाखूमुक्त परिसर असा फलक वगैरे, वार्षिक आरोग्य तपासणी केली आहे काय, शिक्षक विद्यार्थ्यांनी प्रथमोपचारचे प्रशिक्षण घेतले आहे का. तर आपण पहा, मी मानक 2पर्यंतच काय होतंय, आपण आपली शाळा इथे बसते. खालच्या बाजूचे मुद्दे हे माध्यमिकच्या शाळेसाठी बहुधा लागू आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच आपल्याकडं 2पर्यंत आपण पूर्तता करू शकतो. तर आपण 2ला टच केलं. टच केल्यानंतर कलर बदलतोय पेजचा. या बाजूला लिंक फक्त आपल्याला अपलोड करायची. तिथे टच केल्यानंतर खाली आपल्या कीबोर्डच्या वरच्या बाजूला ती कॉपी केलेली लिंक इथे ऑटोमॅटिक दाखवते. यालाही टच करायचे. ही लिंक तिथे येऊन गेली. थोडंसं बॅक घेऊया. बॅक घेतल्यानंतर इथं खालच्या बाजूला सबमिट हे बटन आहे. आपल्याला लिंक भरण्याआधी त्या मानकाचा क्रमांक 52 तो पिवळ्या कलरमध्ये रंगात दाखवत होता. आता आपण सबमिट केल्यानंतर तो रंग बदलणार आहे. पहा, 52 दाखवते का, कलरही बदलला. तर आपण अशा पद्धतीनं गॅलरीमधून व्यवस्थितरित्या फोटो अपलोड करू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. प्रशांत मिसाळ सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंडूळ नंबर 3, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. धन्यवाद सर्वांचे.